नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये BAMSचं क्लोजिंग रँक बघणार आहोत 2026 साठी. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी. जर का तुम्हाला माझ्याकडून काउन्सेलिंग करायची असेल तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माढा कॉलनी, भोकरदन, डिस्ट्रिक्ट जालना इथं तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. आपलं ऑफिस आहे. तिथं तुम्हाला जर का बोलायचं असेल माझ्यासोबत, काही पण करायचं असेल, तर माझी टीम तुम्हाला सदैव एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल. तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आता याच्यानंतरची गोष्ट बघा, मेडिकल सिम्प्लिफाईड मागच्या 4 वर्षापासून काउन्सिलिंग करत आहे आणि आम्ही नियर अबाउट 950 प्लस विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये BAMS मध्ये लावलेले आहे मागच्या 4 वर्षाहून आणि ते पण टॉप नॉच कॉलेजेसमध्ये. आता तुम्ही बघू शकत असाल की जेवढे कॉलेजेस महाराष्ट्रात आहे तेवढे सगळेच्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू काढण्यात आलेले आहे. ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट MBBS असो किंवा BAMS असो किंवा मेडिकल ऍडमिशन साठी लागणारा खर्च असो, की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन एकच चॅनलवरती सगळं काही भेटून जात असतं. ठीक आहे. सगळं काही जे पण तुम्हाला हवं आहे ते सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटत असतं. आता हे बघा, नागपूर BAMS कॉलेजेसचे सगळेचे सगळे रिव्ह्यू इथं देण्यात आलेले आहे. जेवढे महाराष्ट्रात कॉलेज आहे तेवढे सगळे. तर महाराष्ट्रामध्ये जेवढं पण सगळं आहे तर ते या चॅनलवरती तुम्हाला दाखवण्यात येतं. तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन येत राहील. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की यावर्षी पण मागच्या वर्षी सारखा कट ऑफ कमी होणार की वाढणार, की कट ऑफ काय जाणार, हे सगळं काही तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता BAMS क्लोजिंग रँक म्हणजे काय? तर बघा, मार्कवरती काही पण डिपेंड नसतं. सगळं जे काही असतं ते ऑल इंडिया रँकवरती डिपेंड असतं किंवा SML रँकवरती डिपेंड असतं. आता इथं SML रँक काय आहे आणि ऑल इंडिया रँक काय आहे? ऑल इंडिया रँक म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांमधून तुमचा नंबर केवढा लागलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑल इंडिया रँक असं म्हणू शकतो. आणि SML रँक म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, म्हणजे स्टेटमध्ये तुमचा नंबर काय लागलेला आहे. स्टेट कोटामधून जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अगदी महत्त्वाचं असतं तुमची SML किती आलेली आहे आणि जर का ऑल इंडिया कोटामधून तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर ऑल इंडिया रँक असते. मार्क मॅटर करतात का? तर नाही. कारण मार्क हे खूप जास्त विद्यार्थ्यांना सारखे असू शकतात, पण रँक मात्र सारखी असत नाही. एवढं समजणं अत्यंत गरजेचं तुमच्यासाठी. आता याच्यानंतरची गोष्ट, मागच्या वर्षी काय रँक गेली होती तोच ट्रेंड फॉलो होत राहतो आणि त्याच्यापेक्षा कमी रँक अजून जात असते. का जात असते? कारण नवीन कॉलेजेस ऍड नेहमी होत असतात. त्या कारणामुळे ही क्लोजिंग रँक नेहमी खाली जात असते. सगळ्यात अगोदर हा रिझन समजला तुम्हाला सगळ्यात अगोदर, की यावर्षी सुद्धा या रँकपेक्षा कमी रँक येणार. पण मार्कमध्ये खूप जास्त डिफरन्स होतं का? होत असतं का? तर नाही. 2 ते 3 मार्काचा साहजिकपणे डिफरन्स बघायला आपल्याला मिळत असतो. तसंच आपण पेपरची डिफिकल्टी बघितली तर मी कालच डिस्कस केलं होतं तुमच्यासोबत लाईव्ह येऊन, की पेपरची डिफिकल्टी मॉडरेट लेव्हलचा पेपर होता. ईझी टू मॉडरेट लेव्हलचा पेपर होता. 2022-2023 सारखा पेपर होता. 2024 सारखा पेपर नव्हता. 2025 सारखा पेपर नव्हता. 2025 मध्ये तर कचरा केला होता नीटनं, NTA पण 2024-23 प्रमाणे हा पेपर होता. म्हणजे साहजिकपणे बघितलं तर कट ऑफ मध्ये एवढा काही डिफरन्स येणार नाही. पण जे मागच्या वर्षी कट ऑफ होता, जे मागच्या वर्षी मार्क होते त्याच्यापेक्षा या वर्षी मार्क जास्त लागणार आहे. एवढं समजलं तुम्हाला? ओके. पण मात्र रँक नक्की तीच राहणार का? तर 10 ते 15,000 रँक कमी होऊ शकते. आता आपण BAMS प्रायव्हेट कॉलेजेससाठी हा कट ऑफ बघत आहे आणि ते पण फक्त स्टेट कोटासाठी. या सगळ्या कॅटेगरी तुमच्या समोर दिसत असतील: ओपन, OBC, VJ, NTB, NTC, NTD, SC, ST, SCBC. तर सगळ्यात अगोदर विचार केला आपण ओपन कॅटेगरीसाठी तर 4,88,512 रँक वरती क्लोज झालं होतं. शेवटच्या राऊंडमध्ये 360 ते 370 मार्क होते. या वर्षीचा ट्रेंड. मागच्या वर्षी तर 290 वरच क्लोज झाला होता, पण या वर्षी 360 ते 370 मार्क तुम्हाला नक्कीच लागू शकतात. कारण 2023 मध्ये पण हा ट्रेंड फॉलो झाला होता. म्हणून 2023 सारखा हा पेपर होता. म्हणून 360 ते 370 जर का तुमचे मार्क असेल तर तुम्ही एकदम सेफ झोन मध्ये आहात ओपन कॅटेगरी मधून. आणि जर का तुम्हाला BAMS प्रायव्हेट कॉलेज हवं असेल महाराष्ट्रामधून तर. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी बघितली आपण तर 4,93,212 म्हणजे 358 ते 365 मार्क जर का तुमचे येत असेल, OBC कॅटेगरी असेल, तर कुठे ना कुठे तुम्ही खूपच सेफ झोन मध्ये आहात
आणि तुमचा नंबर लागणं महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड 3, कॅपराऊंड 4 किंवा स्टे वॅकन्सीमध्ये खूप जास्त चान्सेस वाढत आहे तुमचे. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण बीजे कॅटेगरीसाठी, तर बीजे कॅटेगरीसाठी 4,95,231 होता ऑल इंडिया रँक. क्लोजिंग रँक होती, क्लोज झालं होतं इथं आणि 358 ते 365 मार्क तुम्हाला बीजे कॅटेगरीसाठी लागत होते. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण एनटीबीची, तर 5,12,323 असा कट ऑफ गेला होता मागच्या वर्षी आणि 355 ते 358 मार्क पर्यंत चान्सेस आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होऊन जाईल. एनटीसीचा विचार केला तर 4,97,493 ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालं होतं मागच्या वर्षी. 356 ते 358 मार्क या वर्षी तुम्हाला लागणार आहे. या वर्षी जर काही येत असेल तुमचे तर. एनटीडी साठी 356 ते 358 मार्क असेल तर खूप जास्त चान्सेस आहे तुमचे की तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. एनटीडीचा विचार केला आपण तर 4,98,555, 356 ते 358. एसटी कॅटेगरी एससी कॅटेगरीचा गोष्ट केली आपण तर एससी कॅटेगरीसाठी 5,14,532 ऑल इंडिया रँक आणि 352 ते 355 मार्क जर काही येत असेल तुमचे तर तुम्ही खूपच सेफ झोन मध्ये आहात. एससी कॅटेगरी मधून असाल तुम्ही तर. एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 6,78,542 280 प्लस तुम्हाला इथं लागणार आहे एसटी कॅटेगरीमध्ये. एससीबीसीचा विचार केला तर 5,23,787 ऑल इंडिया रँक वरती मागच्या वर्षी क्लोज झालं होतं. यावर्षी मार्क किती पाहिजे कमीत कमी 348 ते 352. इज इट क्लिअर? ओके. आता याच्यानंतर आपण एक अजून गोष्ट डिस्कस करून घेऊया की सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे की या वर्षी पेपर कसा होता. तर तुम्हाला पेपरवरती खूप जास्त काही डिपेंड करणार आहे. तर पेपर मॉडरेट लेवलचा होता. याच्यामुळे कट ऑफ काय होऊ शकतो, वाढू शकतो, बरोबर का नाही? वाढू कशामुळे शकतो, कारण पेपर मॉडरेट होता. सगळे विद्यार्थ्यांनी चांगलं अभ्यास म्हणजे चांगलं परफॉर्म केला असेल. पेपर हार्ड आला असता तर कट ऑफ ऑटोमॅटिक कमी होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की कॉलेजेस किती वाढणार, काय होणार त्याच्यावरती पण खूप जास्त. कॉलेज वाढले, कट ऑफ कमी गेला तर कॉलेज वाढणार का, तर हे आपल्याला सध्या माहित नाही. जेव्हापर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तेव्हापर्यंत कुठली पण गोष्ट सांगणं कठीण. तिसरी गोष्ट म्हणजे यावर्षी किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतला, पार्ट घेतला होता काउन्सिलिंग मध्ये, तर 1,73,000 महाराष्ट्राची गोष्ट करत आहे. सुमारास विद्यार्थ्यांनी यावर्षी पार्टिसिपेट केलं होतं. मागच्या वर्षी डाटा 1,63,065 होते. काउन्सिलिंग मध्ये किती विद्यार्थी पार्ट घेतले होते मागच्या वर्षी, तर 67,000. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. तर हे सगळे फॅक्टर असतात ज्याच्यामुळे कट ऑफ कमी जास्त होत असतो. ठीक आहे. आणि या वर्षीचं कट ऑफ कुठं ना कुठं कमी जाईल का, तर कट ऑफ 100% कमी जाईल. लक्षात घ्या मी काय म्हणत आहे. कट ऑफ कमी जाईल हे मात्र नक्की आहे, पण मार्क जे असतात ते विद्यार्थ्यांचे वाढलेले आहे. याचा अर्थ तुम्हाला असं वाटत असेल की कट ऑफ वाढेल, पण नाही. कट ऑफ कशावरून काढत असतात, तर ऑल इंडिया रँक वरून. तर ऑल इंडिया रँक खालीच जाणार यावर्षी. म्हणजे जर का